गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। जया नाही नेम एकादशी व्रत जाणावे ते प्रेत सर्व लोकी त्याचे वय नित्य काळ लिखित आहे रागे दात खाय कर करा जयाचे द्वारी तुळशी वृंदावन नाही ते स्मशान गृह जाना जये कुळी नाही एकही वैष्णव त्याचा बुडे भव नदी ताफा विठोबाचे नाव नुच्चारी जे तोंड प्रत्यक्ष ते चर्मकुंड चर्मकाचे तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय कीर्तना नव जाय हरीचिया त्याचे वय नित्य काळ लिखित आहे रागे दात खाय कर करा। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या प्रस्तुत अभंगामध्ये जे लोक एकादशी व्रत करत नाहीत तर अशा लोकांची काय परिस्थिती होते तर त्यांना काय जाणलं पाहिजे याविषयीचं वर्णन प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज करतात। आपल्या वैष्णव संप्रदायामध्ये एकादशी व्रताला अतिशय महत्व प्राधान्य दिलेलं आहे। एकादशी व्रताला व्रतांचा राजा म्हटलं जातं की काही लोक त्या ठिकाणी सर्व व्रत करत असतील पण एक एकादशी व्रत करत नसतील तर सर्व व्रत केल्याचं पुण्य आणि एकादशी केल्याचं पुण्य याच्यामध्ये फार अंतर आपल्याला पाहायला मिळतं। काय म्हणून जोही वैष्णव आहे तर त्या प्रत्येक वैष्णवाने एकादशी व्रत हे केलं पाहिजे। 15 दिवसामध्ये 15 दिवसातून एक एकादशी येत असते है की नाही आणि एका महिन्यातून 2 एकादशी शुद्ध आणि वद्य तर अशा वर्षाला किती एकादशी झाल्या 24 एकादशी है की नाही तर 24 एकादशी ह्या प्रत्येक वैष्णवाने साधकाने आपल्या जीवनामध्ये केल्या पाहिजे ठीक आहे। आपण बऱ्याच वेळा एकादशीचं महिमान ऐकत गेलो पाहिलं की एकादशीचा जो महिमा आहे तर अंबरीशाची कथा तुम्हाला माहित आहे की अंबरीश महाराजांनी एकादशी व्रत केलं आणि त्याचा परिणाम की दुर्वासा सारख्या ऋषींना सुद्धा त्या एकादशी व्रताच्या सामर्थ्यामुळे त्यांची सुद्धा फजिता झाली है की नाही प्रसंग सर्वांना माहीतच आहे। तर असं असणारं जे दिव्य
एकादशी व्रत आहे, तर तुकोबाराय म्हणतात की जया नाही नेम एकादशी व्रत, जाणावे ते प्रेत सर्व लोकी. ज्याला एकादशी व्रत करण्याचा नियम नाही, तर तो मनुष्य म्हणतात त्रैलोक्यामध्ये प्रेतच आहे असं जाणलं पाहिजे. पहा की तुकोबाराय म्हणतात की एकादशी व्रत जो करत नसेल, जे लोक करत नसतील, तर ते प्रेताप्रमाणेच त्यांना आपण जाणलं पाहिजे. कारण एकादशी व्रत करणे म्हणजेच काय, तर एकादशीच्या दिवशी अन्नपान न करणे, अन्न न खाणे, याला एकादशी व्रत म्हणतात. केवळ अन्न न खाणे म्हणजे उपवासी राहणे म्हणजे एकादशी होईल का? नाही. तर त्या दिवशी जास्तीत जास्त भगवंताचं नामस्मरण आपल्याकडून घडलं पाहिजे, नामस्मरण झालं पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणतात की एकादशीच्या दिवशी जे लोक अन्नपान करतात, तर एकादशीस अन्नपान जे नर करीती भोजन, स्वान विष्टे समान अधम जनते एक. महाराज म्हणतात की एकादशीला जे लोक अन्न खातात, तर एकादशीच्या दिवशी जेवढेही पाप आहेत, काय जगातले जेवढेही पाप आहेत, तर ते सर्व पाप हे अन्नाच्या आश्रयाने राहत असतात. कधी? एकादशीला. आणि मग त्या दिवशी जर आपण पोळी खात बसलो, भाजी खात बसलो, किंवा वेगवेगळे पदार्थ करून खायला लागलो, एकादशीच्या दिवशी अन्नपान करायला लागलो, तर पर्यायाने आपण पाप खात आहोत असा त्याचा अर्थ होतो, आहे का नाही? तुकोबाराय त्याच्या पुढे म्हणतात, तुकोबाराय म्हणतात एकादशीच अन्नपान जे नर करीती भोजन. केवळ भोजन केलं तर ते पाप नाही म्हणत महाराज, तर ते म्हणतात श्वान विष्टे समान अधम जनते एक. श्वान म्हणजेच काय? कुत्रा. तर कुत्र्याची जी विष्ठा आहे त्याप्रमाणे ते आहे म्हणतात. काय मग एकादशीला भोजन केलं पाहिजे का? नाही. बघा, एकादशीचं व्रत हे 3 दिवसाचं सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर दशमीला एक भुक्त राहणे, एकादशीला काहीच न खाणे, आणि द्वादशीला सुद्धा एक वेळ जेवण करणे, असं 3 दिवसाचं एकादशी व्रत आहे. पण आपण जर 3 दिवस करू शकत नसाल, तर कमीत कमी 1 दिवस तरी एकादशी व्रत केलं पाहिजे. आणि तुकोबाराय म्हणतात की जर एखादा व्यक्ती जया नाही नेम एकादशी व्रत, जाणावे ते प्रेत सर्व लोकी, की जो एकादशी करत नसेल तर त्याला प्रेत जाणावं. प्रेत कोणाला म्हटलं जातं? जो मेलेला आहे, ज्याला विटाळ लागलेला आहे, सुतक लागलेला आहे, त्याला प्रेत म्हटलं जातं, नाही का? तर तुकोबाराय म्हणतात तर केवळ मनुष्यच नाही, त्रैलोक्यामध्ये त्याला प्रेत जाणावं. पुढे म्हणतात त्याचे वय नित्य काळ लेखित आहे, रागे दात खाय कर करा.
महाराज म्हणतात की काळ त्याचं आयुष्य हे नित्य मोजत असतो व रागाने त्याच्यावरती कर कर दात खात असतो. जो एकादशी व्रत करत नाही ना तर त्याचं आयुष्य सुद्धा त्या ठिकाणी कमी होतं. काळ त्याच्या आयुष्याची गिनतीच करत असतो. काय घडी घडी काळ वाट याची पाहे आणि अजून किती आहे अवकाश. की याच्या जीवनात अजून किती काळ उरलेला आहे याचं वारंवार वारंवार घडी घडी काळ त्याची वाट पाहत असतो. आणि एवढंच नाही तर महाराज म्हणतात की रागे दात खाय कर करा. की काळ त्याच्यावरती रागाने दात खातो. काय अहो दात कोणावर खातो आपण? ज्याचा राग येतो है की नाही काना, राग आला की दात खातो आपण. तर राग हा माणूस त्या व्यक्तीचा करत असतो की ज्याच्यावरती आपण नाराज असतो, ज्याला आपण शत्रू समजतो, तर त्याच्यावर तो दिसला म्हणजे आपण दात खातो म्हणतात आहे की नाही. खातो म्हणजेच काय की रागाने त्याच्याकडे पाहतो. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की काळ सुद्धा रागाने त्याच्याकडे पाहून दात कर 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 त्या ठिकाणी खातो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात जयाचे द्वारी तुळशी वृंदावन नाही ते स्मशान गृह जान. की ज्याच्या दारामध्ये तुळशी आहे तर अशा व्यक्तीचं घर हे भगवंताचं राहण्याचं ठिकाण होत असतं. काय कारण तुलसी ही भगवंताला अतिशय प्रिय आहे. म्हणतात तुलसी हरिप्रिया. की भगवान विष्णूला तुलसी अतिशय प्रिय आहे. म्हणून भगवंताला नित्यनेमाने तुलसी वाहल्या जाते. कोणाला? विष्णूचे जेवढे अवतार आहेत त्या प्रत्येक अवताराला म्हणजे कृष्ण असेल, राम असेल वगैरे वगैरे जेवढे विष्णूचे अवतार आहेत तर त्या सर्व अवतारांना तुलसी ही अर्पण केली जाते. म्हणून म्हणतात तुलसी हरिप्रिया. की तुलसी हरीला अतिशय प्रिय आहे. आणि अशी तुलसी ज्याच्या दारामध्ये नसेल, तुळशी वृंदावन ज्याच्या दारामध्ये नाही, तर महाराज म्हणतात की ते घर स्मशान जाणलं पाहिजे. त्याला स्मशान म्हणावे किंवा जाणावे. कारण स्मशानामध्ये कधी तुळशी पाहिली का? नाही. म्हणून जेवढ्या तुलसी तुम्हाला तुमच्या अंगणामध्ये लावता येतील तेवढ्या आपण लावल्या पाहिजे. की जेणेकरून भगवंताचा वास त्या तुळशीच्या जवळ होतो. आणि म्हणून आपण पाहतो की तुलसी विवाह आपण करतो की नाही. कारण तुलसीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. म्हणून भगवान श्री हरीचा आणि तुळशीचा आपण विवाह अगोदर करतो. कारण ती भगवंताला अतिप्रिय आहे. म्हणून म्हणतात अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. भगवंताला अतिशय प्रिय आहे तुलसी. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की ज्याच्या
द्वारामध्ये तुळशी वृंदावन नाही, तर अशाचं घर त्या ठिकाणी स्मशान जाणलं पाहिजे. पुढे म्हणतात, जये कुळे नाही एकही वैष्णव, त्याचा बुडे भव नदी ताफा. की महाराज म्हणतात की ज्याच्या कुळामध्ये एक सुद्धा वैष्णव जन्माला आला नाही. पहा, अहो वैष्णव तुमच्या घरामध्ये कधी जन्माला येईल? ज्या वेळेस तुमचं पूर्वजन्माचं काहीतरी सुकृत पुण्य असेल, त्यावेळेस भगवत भक्त हे पोटी येतील की नाही? जर पूर्वजन्मामध्ये पाप केलेले असतील तर संतती होणारी जी आहे तर ती दुष्ट संतती होते. त्याच्या मागे सुद्धा शास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे की तुम्ही कोणत्या काळामध्ये कोणत्या वेळेमध्ये गर्भ धारण केला त्याच्यावरही तुमची होणारी संतती ही अवलंबून असते. काय श्रीमद भागवतामध्ये आपण श्रवण केलं असेल काय की कश्यप महाराजांच्या 2 पत्न्या होत्या. काय कोणत्या कोणत्या? दिती आणि आदिती. काय तर आदिती जी होती तर तिचे देवता झाले आणि दितीचे दैत्य झाले. तर असं सांगतात की एकदा संध्येचा काल होता, सायंकाळचा वेळ होता आणि सायंकाळच्या वेळेमध्ये ती दिती कश्यप महाराजाजवळ गेली आणि म्हणाली, महाराज अहो मला याच वेळी तुमच्याकडून भोग भोगण्याची इच्छा आहे. त्यावेळेस कश्यपाने सांगितलं, देवी अगं हा संध्येचा काळ आहे, सायंकाळचा वेळ आहे. यावेळेस भगवान शंकर हे पार्वतीला घेऊन आकाशामध्ये भ्रमंती करत असतात आणि म्हणून संध्येच्या कालामध्ये काय काय गोष्टी करू नये या शास्त्राने सांगितलेले आहेत. आणि देवी आपण शास्त्र विरोधी वागणं हे आपल्याला शोभत नाही. पण ती कामवश झालेली होती. ती म्हणाली, महाराज मला ते काही सांगू नका, तुमचं ज्ञान तुमच्याजवळ ठेवा. काय कश्यपाला नाईलाज झाला आणि मग कश्यपाने तिला शाप दिला. म्हटले, बघ देवी की तू अतिप्रसंग जो आहे तो म्हणजे तू गर्भधारणा जी केलेली आहे ही अशुभ वेळी केलेली आहे. काय आणि त्यामुळे तुझी होणारी जी संतती आहे तर ही दुष्ट संतती तुझ्या पोटी जन्माला येईल. म्हणून तिचे पुत्र जे झाले ते कोण झाले? राक्षस झाले. काय म्हणून सांगायचं तात्पर्य हे आहे की तुकोबाराय म्हणतात की जये कुळी नाही एकही वैष्णव. अहो ज्याच्या कुळामध्ये एकही वैष्णव जन्माला आला नाही तर त्याचा बुडे भव नदी ताफा. की कुळामध्ये वैष्णव जन्माला येण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य राशी आपल्याजवळ लागते. काय अहो त्या ठिकाणी कुलामध्ये वैष्णव प्राप्त व्हावा. मग आई वडिलांना सुद्धा तपश्चर्या करावी लागते की नाही? इतिहासामध्ये अनेक पुराणामध्ये ग्रंथामध्ये आपण पाहिलं की तपश्चर्या केल्यामुळे
कर्दमाच्या पोटी भगवान श्री कपिलदेव आले. काय? कारण आई वडिलांनी तप केलं की आमच्या कुळामध्ये चांगली संतती जन्माला आली पाहिजे. केवळ संततीच नाही तर भगवंत आला साक्षात. मग भगवंताचे वैष्णव तोच आहे की ज्याचं संपूर्ण चित्त हे भगवंताच्या चरणावरती स्थिर असतं. आणि वैष्णव असूनही सुद्धा जर तो एकादशी करत नसेल, मधामध्ये त्या ठिकाणी काही काही वारकरी लोक सुद्धा जे अर्धवट आहेत, तर ते अर्धवट ज्ञानी लंगडी एकादशी करायचे. काय? म्हटलं तुम्हाला एकादशी नाही का? म्हटले महाराज आमची लंगडी एकादशी आहे. पहिल्यांदाच ऐकलं होतं मी. काय? म्हटलं लंगडी एकादशी कशी असते? ते म्हणे आम्ही आपल्या गावातले जे भजनी मंडळ आहेत का नाही, आपल्या गावातले, तर ते गावातले भजनी मंडळ अगोदर लंगडी एकादश करायचे. म्हणजे दिवसभर एकादशी करायचे आणि रात्रीला जेवण करायचे. म्हटलं बाबा हो, तुम्ही भजनी मंडळ आहे, तुम्ही पाप काऊन करता? काय? तर सांगायचं तात्पर्य हे आहे की वैष्णवाच्या रूपामध्ये जरी दिसत असलो आपण, पण साधना जर आपण व्यवस्थित रीतीने केली नाही तर आपण वैष्णवत्वाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की ज्याच्या कुळामध्ये एकही वैष्णव नाही तर त्याचा त्या ठिकाणी त्याचं संपूर्ण जे कुल आहे तर हे भव नदीत बुडत असतं. म्हणून कुलामध्ये एक जरी वैष्णव जन्माला आला तर तो 21 पिढ्या तरुण नेणारा असतो. किती? 21 पिढ्या. मग एक तरी वैष्णव आपल्या कुलामध्ये जन्माला यावा असं वाटत असेल तर महत्वाचं आहे की त्या मुलांवरती बालवयामध्ये सुसंस्कार होणं गरजेचे आहे. काय? आई असेल, वडील असेल, आजी असेल, आजोबा असतील किंवा घरामधले जे कोणी असतील तर त्यांचं आद्य कर्तव्य आहे की लहानपणापासूनच त्या बालकांवरती चांगले संस्कार करणे, त्यांना सद्मार्गाला लावणे. आणि ज्यावेळेस तुम्ही बालपणापासून त्यांच्यावरती चांगले संस्कार कराल तर ते निश्चित वैष्णव झाल्याशिवाय राहणार नाही. मग सर्वप्रथम त्यांच्या गळ्यामध्ये तुळशी माळा असली पाहिजे. त्यांना संत असेल, भगवंत असेल तर यांच्या दर्शनाला आपण नेलं पाहिजे. कारण संस्कार हे असे रुजत असतात. तुम्ही एखाद्या मोठ्या मुलाला बोला, अरे तू वैष्णव का होत नाहीस, तर एकदम तो होईल का? नाही. कारण त्याच्यावरती ते बालपणापासून संस्कार झालेले नसतात. आणि जर आपण त्यांच्यावरती जर संस्कार करू शकलो नाही, एकही वैष्णव घरामध्ये बनू शकलो नाही, तर महाराज म्हणतात की त्याचं संपूर्ण कुळ हे भव नदीत तर डुबून जात असते. काय? मग हा जो भवसागर आहे तर या भवसागरातून तरायचा असेल तर त्याच्यासाठी महाराज म्हणतात की बाबांनो, आपण एकादशी व्रत केलं पाहिजे. पुढे सांगतात, विठोबाचे नाव नुच्चारिजे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. महाराज म्हणतात की जे तोंड विठोबाचं नाव उच्चारत नाही तर ते चांभाराचे कातड भिजवण्याचं प्रत्यक्ष कुंड आहे म्हणून समजा. काय? म्हणून
आपल्या मुखाच्या द्वारे रिकाम्या बडबड बडबड गप्पा हाणल्यापेक्षा, बडबड केल्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे? भगवंताचं, विठ्ठलाचं नाम आपल्या वाणीच्या द्वारे सदैव उच्चारण करत राहिलं पाहिजे. राम कृष्ण हरी म्हणा, राम राम म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा, जे तुम्हाला म्हणायचं असेल, परंतु मुखातून वाणीच्या द्वारे सदैव भगवंताचं नाम उच्चारत राहिलं पाहिजे, आहे का नाही? म्हणून तुकोबारायांनी आपल्या वाणीला सांगितलं की हे वाणी घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. की हे वाचे, तू गोड हे विठोबाचं नाव घे. आणि म्हणून जर आपल्या तोंडाला जर सांभाराचं कातडं भिजवायचं जर साधन होऊ द्यायचं नसेल, कुंड होऊ द्यायचं नसेल, तर त्याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण घ्या. आणि जर तुम्ही भगवंताचं नाम मुखाने घेतलं नाही तर महाराज म्हणतात की हे तोंड म्हणजे चांभाराचं कातडं भिजवण्याचं कुंडच आहे. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय, कीर्तना नवजाय हरीचिया. महाराज म्हणतात की जो हरीच्या कीर्तनाला जात नाही, हाताने टाळी वाजवत नाही, तर त्याचे हात आणि पाय हे कशाचे आहेत? काष्टाचे. काष्ट म्हणजेच काय? लाकूड, आहे का नाही? म्हणून शरीराच्या द्वारे आपण ज्या ठिकाणी भगवंताची कथा चालू असेल, कीर्तन चालू असेल, नामस्मरण चालू असेल, भजन चालू असेल, तर अशा ठिकाणी जाऊन बसलं पाहिजे, आहे की नाही? शरीर हे माध्यम आहे, की नाही? शरीर माध्यम खलु धर्म साधन, की हे भगवंताला प्राप्त करण्याचं एक माध्यम आहे. मग त्या शरीराच्या द्वारे आपण क्रिया केल्या पाहिजे. कोणती? पायाच्या द्वारे डीजेवर नाचलं पाहिजे, है की नाही? अरे डीजे पुढे नाचले तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होणार नाही, परंतु तेच भगवंताच्या कीर्तनामध्ये, कथेमध्ये जर तुम्ही पावल्या खेळल्या, कीर्तनामध्ये नाचले, हाताने टाळी वाजवली, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हटलं, तर महाराज म्हणतात तर त्या देहाची सार्थकता कुठेतरी होऊ शकते. आणि जर तुम्ही या शरीराचा उपयोग जर निरर्थक कामाला करू लागले आणि भगवंताच्या कीर्तनाला न जाता चालले मग तमाशाला, तर म्हणतात त्या शरीराचा काही उपयोग होणार नाही. कारण भगवंताने हे जे शरीर दिलं, तर देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. की देवाने हा देह भजनासाठी दिला, तर त्या देहाचा उपयोग आपण सदैव भजनासाठीच केला पाहिजे. त्या व्यतिरिक्त जर आपण भजना व्यतिरिक्त काही करत असलो, तर तो काळ, तो वेळ त्या ठिकाणी निरर्थक आहे असं आपण समजलं पाहिजे. आणि म्हणून तेच तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय, कीर्तना नवजाय हरीचिया. जो हरीच्या कीर्तनाला जात नाही, तर अशाचे हातपाय हे लाकडाचे, काष्टाचे समजावेत असं तुकोबाराय म्हणतात. बस. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा गोपाल कृष्ण भगवान की जय.
श्री गुरुदेव भगवान की जय। काशी विश्वनाथ भगवान की जय। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव।